जम्मू काश्मीर येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज सेनगाव येथे शिवसेनेच्या वतीनं दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदारांमार्फत गृहमंत्री अमित शहा यांना पाठविण्यात आले। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दिनांक 22 एप्रिलला हिंदू पर्यटकांवर अचानक दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। या हल्ल्यामध्ये अनेक निष्पापांचा जीव गेला तर अनेक जण जखमी झाले होते। जम्मू काश्मीर पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्याभरात शिवसेनेच्या वतीनं ठिकठिकाणी विरोध प्रदर्शन केले जात आहे। तर आज सेनगाव येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीनं कळमनुरी शिवसेना आमदार संतोष पांगर, युवा सेना प्रमुख रामभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली सेनगाव येथे शिवसेनेच्या वतीनं सेनगाव रिसोड महामार्गावर दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन पहलगाम घटनेचा निषेध करण्यात आलाय। त्यानंतर आपल्या मागण्यांचं निवेदन तहसील खंदारे यांच्या मार्फत गृहमंत्री अमित शहा यांना पाठविण्यात आले। यावेळी शिंदे शिवसेना सेनगाव तालुका प्रमुख अमोल खिल्लारी, निखिल देशमुख, अशोक इंगळे, अमर तिडके अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिशय क्रूरतेने भ्याड हल्ला केला हिंदू बांधवावर। त्या हल्ल्यामध्ये जे मुख्य पडले हिंदू बांधव त्यांना आम्ही शिवसेना पक्षाच्या सेनगावच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि केंद्र सरकार माननीय पंतप्रधान मोदीजी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी साहेब यांना आम्ही निवेदन पाठवलेले आहे तहसीलदार साहेबांमार्फत की या दहशतवाद्यांनी जो काय भ्याड हल्ला केला अतिशय क्रूरतेने केला, धर्म विचारून गोळ्या झाडल्या। आमच्या हिंदू बांधवावर हा अत्याचार झालेला आहे। हा अत्याचार कदापि सहन न करण्यासारखा आहे। त्यांना कठोर शासन झालं पाहिजे। त्या दहशतवादाला भरचौकामध्ये त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे आणि आता या पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि मी अमित शहाजी साहेब यांना नम्र विनंती करतो या पाकिस्तानला धडा शिकवावा। या जो काही दहशतवाद तिथून फोफावत आहे या दहशतवादाचा नायनाट झाला पाहिजे आणि एकतेनं हिंदू बांधवावर जो टार्गेट करून अत्याचार केला आम्ही आज या ठिकाणी जाहीर निषेध केला आणि आमच्या बांधवाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। NTV न्यूज मराठी, हिंगोली।